माझं लग्न होऊन फक्त 2च महिने झाले होते. एक दिवस अचानक माझी तब्येत खूप खराब झाली. माझी सासू म्हणाली, "चल बाळा, तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. असं वाटतंय की तुला डॉक्टरला दाखवायला हवं." आईच्या सांगण्यावरून मी डॉक्टरकडे जाण्यास तयार झाले. त्या मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि मग म्हणाल्या, "तुला अल्ट्रासाऊंड करावं लागेल. चाचणीच्या निकालाशिवाय मी काहीच सांगू शकत नाही." थोड्या वेळाने एक मुलगी आली. तिने मला झोपवून अल्ट्रासाऊंड केला आणि मग परत पाठवले. तोपर्यंत माझी सासू बाहेरच थांबली होती. डॉक्टर खूप आनंदी वाटत होत्या, पण मग अचानक त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले. "तुझा रिपोर्ट तयार करत आहे, तू बाहेर बस," असं त्या म्हणाल्या. माझी सासू मात्र आतच बसून राहिली. कदाचित ती मोठी होती म्हणून डॉक्टरांनी तिला बाहेर पाठवलं नाही. मी बराच वेळ तिथेच बसून राहिले. मग सासूने मला आत बोलावलं. मी आत गेले तर डॉक्टरांचा चेहरा उतरलेला होता. त्यांनी विचारलं, "तुम्हाला लहानपणी काही मोठी दुखापत झाली होती का?" मी म्हणाले, "नाही डॉक्टर." "तुम्ही असं का विचारताय?" त्यांनी गंभीर स्वरात उत्तर दिलं, "कारण तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे." "काय?" मी चिंतेने विचारले. "तुम्ही कधीच आई बनू शकणार नाही, कारण तुमच्यात मूल होण्याची नैसर्गिक व्यवस्था नाही. हा जन्मतच झालेला दोष आहे, याबद्दल मी फार काही सांगू शकत नाही. पण तुम्हाला मूल होऊ शकत नाही." डॉक्टरांचं बोलणं ऐकून माझं काळीज कोसळलं. आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. असं वाटलं जणू मी कोरडी पडले आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आयुष्य मला असा मोठा धक्का देईल. मी तिथेच बसून रडू लागले. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. मी सुजितशी प्रेमविवाह केला होता, पण आता तो फक्त आपल्या आईचं ऐकत होता. तो म्हणायचा, माझ्या आईचं प्रत्येक गोष्ट ऐकायची. आता मला जाणवत होतं की त्या घरात माझी काहीच जागा नव्हती. जेव्हा एक स्त्री मूल जन्माला घालू शकत नाही, तेव्हा तिचं त्या घरात काय काम? सासूला तर मुलं खूप आवडायची. मी तिथेच बसून रडत राहिले. मनात आलं की जमीन फाटावी आणि मी त्यात बुडून जावं. कायमसाठी डोळे मिटून जावेत. खूप रडल्यानंतर जरा मन हलकं वाटलं. तेव्हा सासू जवळ आली आणि म्हणाली, "बाळा, चिंता का करतेस? मी तुझ्या नवऱ्याला काही सांगणार नाही." मी आश्चर्यचकित झाले, कारण नेहमी कटू वागणारी सासू आज वेगळ्याच मूडमध्ये होती. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, "जर तुला मान्य असेल तर मी तुला एका बाबांकडे घेऊन जाईन. माहिती आहे का, जेवढ्या बायका वांज आहेत, त्यांचं असंच काहीचं असतं, किंवा मुलं मेली जन्माला येतात. पण बाबांच्या औषधाने सगळं ठीक होतं. ते फक्त 7 गोळ्या देतात. बघशील, त्यानंतर तुझ्या घरात नक्कीच गोड बातमी येईल. डॉक्टर खोटं बोलतात. त्यांना फक्त पैसा कमवायचा असतो." हे डॉक्टर पण तसंच करत होती. तिला वाटलं मी तुझ्यावर महागडा उपचार करेन, म्हणून असं सांगत होती. "पण काळजी करू नकोस, मी तुला बाबांकडे नेईन. बघशील, त्यांच्या गोळ्या घेतल्यावर तुला किती मुलं जन्माला येतील." ऐकून माझ्या मनात आशेचा किरण जागा झाला. सासू म्हणाली, "संध्याकाळी बाबांकडे जाऊया." मी म्हणाले, "ठीक आहे आई." मी अधीरतेने संध्याकाळची वाट पाहू लागले. संध्याकाळ झाली तेव्हा आईने मला एक चादर ओढायला सांगितलं. आम्ही दोघी बाबांच्या त्या जागी पोहोचलो. मी पाहिलं की तिथे खरोखरच अनेक स्त्रिया बसलेल्या होत्या. मी 2-4 स्त्रियांशी बोलले तेव्हा कळालं की त्या देखील बाबांच्या या गोळ्यांनी बऱ्या झाल्या होत्या आणि त्यांना मुलं झाली होती. हे ऐकून माझ्या सर्व चिंता नाहीशा झाल्या. इतक्या स्त्रिया बऱ्या झाल्या असतील तर माझं तर लग्नाला फक्त 2 महिनेच झाले होते. असो, मी बाबांकडे गेले. त्यांनी मला खाली बसायला सांगितलं आणि मग माझ्या डोक्यावर हात ठेवून काही मंत्र पुटपुटले. नंतर त्यांनी मला 7 गोळ्या देत सांगितलं, "बाळा, या गोळ्या नियमित घ्या. एकही चुकता कामा नये. आणि हो, मी सांगतो तो मंत्रसुद्धा नक्की म्हणा." त्यांनी गोळ्या माझ्या हातात दिल्या, पण माझ्या सासूने त्या माझ्या हातातून घेतल्या आणि म्हणाली, "मी यांना नीट सांभाळून ठेवेन. या खूप महत्त्वाच्या आहेत." त्या क्षणी मला माझ्या सासूवर खूप प्रेम वाटलं, कारण बऱ्याच सासवा अशा प्रसंगी आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावण्याच्या कारस्थानात गुंतलेल्या असतात. त्या कधीच आपल्या सुनेच्या अशा गोष्टी सहन करत नाहीत. पण माझी सासू मला स्वतः डॉक्टरकडे घेऊन गेली आणि आता बाबांकडेही घेऊन आली होती. नंतर घरी आल्यावर सासूने मला एक पाकीट दिलं. त्यात पांढऱ्या रंगाच्या लहानशा 7 गोळ्या होत्या. मग ती म्हणाली, "मी रोज रात्री तुला दूध आणून देईन आणि त्या दुधासोबत या गोळ्या घे. आणि लक्षात ठेव, त्यानंतर ताबडतोब झोपायचं, उठायचं नाही. माहीत आहे का, औषधाच्या प्रभावासाठी झोप आवश्यक असते. समजलं?" असं म्हणून मी गप्प बसले. माझी सासू खोलीतून निघून गेली तेव्हा मी विचार करत राहिले की देवाने मला किती चांगली सासू दिली आहे, अगदी आईसारखी. थोड्या वेळाने सुजित आले, पण मी त्यांना काहीही सांगितलं नाही. तेही काही बोलले नाहीत. पण जेव्हा मी पहिली गोळी घेतली तेव्हा असं वाटलं जसं मी काही विषारी पदार्थ घेतला आहे. पण आपल्या मुलासाठी मला हे करायलाच हवं होतं. मी खूप मोठ्या कष्टाने ती गोळी गिळली. आता फक्त वाट पाहत होते की कधी माझं स्वप्न पूर्ण होतं आणि मी कधी सुजितला ही आनंदाची बातमी सांगते. असंच 2-3 महिने गेले, पण मला एक गोष्ट खूप सतावत होती. दर सकाळी उठल्यावर माझ्या कपड्यांवर काळ्या रंगाचे डाग असायचे.
ते कसे लागत होते हे मला कळतच नव्हतं. माझं डोकं जड झालं होतं आणि संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या. हे सगळं मला खूप अस्वस्थ करत होतं. पण मी सासूला काहीही सांगितलं नाही. मला भीती वाटत होती की ती पुन्हा मला एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. ती माझी खूप काळजी घेत होती. आज मी खूप आनंदी होते कारण माझा कोर्स संपत आला होता. आता फक्त शेवटची गोळी उरली होती. रात्री मी विचार केला की आज शेवटची गोळी घेऊन झोपेन आणि कदाचित लवकरच मला आनंदाची बातमी मिळेल. मी आनंदाने गोळी उचलली पण ती माझ्या हातून खाली पडली. रात्रीची वेळ होती, खोलीत मंद प्रकाश होता. मी गोळी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही. मी टॉर्च आणली, पलंगाखाली आणि खोलीत प्रत्येक ठिकाणी शोधलं, पण गोळी कुठेच नव्हती. आता मनात विचार आला की उरलेल्या 6 गोळ्यांचा प्रभाव होईल का नाही. मग ठरवलं, बाबांचं घर काही फार लांब नाही. सकाळी लवकरच जाऊन नवीन गोळी घेऊन येईन. गावातली माणसं लवकर उठतात, त्यामुळे मीही सकाळी उठून बाबांकडे जाईन. हे विचार करत मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्याची वेळ आलीच नाही. मला आडवे होत अवघे 10 मिनिटे झाली असतील. तोच माझी सासू माझ्या खोलीत आली. मी झोपेचं नाटक करू लागले कारण ती असं समजू नये की मी गोळी घेतली नाही. गोळ्या घेतल्यानंतर मला लगेच झोप यायची, त्यामुळे ती मला झोपलेली समजेल असं वाटलं. मी विचार केला, ती 2-3दा पाहिल्यानंतर बाहेर जाईल, पण तसं झालं नाही. ती खोलीतच थांबली होती. मी डोळे उघडून पाहू शकत नव्हते, पण अचानक माझ्या नाकात एक ओळखीचा सुगंध आला. तो उदबत्तीचा वास होता. तो वास तिने हातात धरलेल्या उदबत्तीचा असावा. मी अजूनही झोपेचं सोंग घेतलं, पण तेवढ्यात काहीतरी विचित्र घडलं. माझ्या अंगावर एक थंडगार स्पर्श जाणवला आणि मी अचानक जोरात किंचाळून उठले. माझ्यासमोर माझी सासू उभी होती, पण तिच्या अवताराने मला हादरवून टाकलं. तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि तिच्या कपाळावर काहीतरी विचित्र खुणा होत्या. मी अजून शुद्धीत येते, तोच ती कठोर आवाजात म्हणाली, आता काही विचारायचं नाही, लगेच झोप. पण मी कसली झोपणार? त्या क्षणी मला खूप विचित्र वाटत होतं. खोलीत पसरलेल्या त्या विचित्र वासाने माझा जीव गुदमरू लागला होता. मी जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच माझ्या सासूने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला जबरदस्तीने खेचत मागच्या खोलीत घेऊन गेली. ही खोली घराच्या मागच्या बाजूला होती. इथे कोणी फारसं येत जात नव्हतं. खोली इतकी काळोखी होती की तिथे गेल्यावरच माझं अंग थरथर कापू लागलं. अंधारामुळे मला आधीच खूप भीती वाटायची. तिने मला आत ढकललं, तोंडात कपडा कोंबला आणि बाहेरून दरवाजा बंद करून निघून गेली. मी पूर्णपणे हादरले होते. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी विचार करत होते, माझ्या सासूने असं का केलं? मला इथे का कोंडलं? मी रडत ओरडत मदतीसाठी हाका मारल्या, पण माझा आवाज कुठेच पोहोचत नव्हता. घराच्या मागच्या बाजूला ही खोली असल्यामुळे माझा आवाज ऐकणारं तिथे कोणीच नव्हतं. मी दिवसभर सुजितची वाट पाहत राहिले. तो तरी येईल आणि मला बाहेर काढेल असं वाटत होतं, पण त्यानेही मागे वळून पाहिलं नाही. मला वाटत होतं जणू तोही या सगळ्यात सामील आहे. शेवटी संध्याकाळी 4च्या सुमारास सुजित आला. त्याने मला पाहताच शांतपणे सांगितलं, मला माहीत आहे की तू इथे आहेस, पण तुला शांत राहायला हवं. यामागे एक गुपित आहे जे तू समजू शकत नाहीस. त्याचं बोलणं ऐकून मला प्रचंड संताप आला. मी रागाने ओरडले, कसलं गुपित? तू वेडा तर नाही झालास? तुझ्या आईने हे विचित्र प्रकार करून मला इथे कोंडून ठेवलंय आणि तू काहीच करत नाही आहेस. तुला कळतंय का? मी तुझ्या बाळाची आई होणार होते. मला माहिती आहे, तुझे डॉक्टर रिपोर्ट मी पाहिले आहेत. तू आई होऊ शकते हे मला त्याच दिवशी कळालं होतं जेव्हा तू डॉक्टरकडे गेलीस. खरंच? मग तू मला आधी का नाही सांगितलं? तुझ्या आईने हे सगळं माझ्यापासून का लपवलं आणि मला वेंधत्वाच्या गोळ्या का दिल्या? सांगतो, सगळं सांगतो. सुजितने हाताने इशारा करत मला बसायला सांगितलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे मी बसले. पण माझं मन धडधडत होतं. मला खूप भीती वाटत होती. मी त्याच्या पायावर पडत म्हणाले, सुजित, देवासाठी आधी मला इथून बाहेर काढ. मग तुला जे काही सांगायचं असेल ते सांग. मला इथे गुदमरल्यासारखं होत आहे. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सुजितने मला धीर दिला आणि पुढे सांगू लागला, तू माझ्या आईला ओळखतेस. ती खूप चांगली स्त्री आहे. अनेक स्त्रिया तिच्याकडे उपचारासाठी येतात आणि ती त्यांच्यावर मोफत उपचार करते. कदाचित तुला हे माहीत नसेल कारण हल्ली तिने हा उपचाराचा व्यवसाय कमी केला आहे. पण मी तिला चांगलं ओळखतो. ती लोकांची मदत करते, विशेषतः वंध स्त्रियांना. ती असंही म्हणते की कोणतीही स्त्री तिच्या दारातून रिकामी जाऊ नये. ती त्या बाबांसारखी बनू इच्छिते आणि त्यासाठी तिला काही मंत्रांचा उच्चार करावा लागतो. तुला माहीत आहे, मी तुझ्याशी प्रेमाने लग्न केलं, पण त्यावेळी माझ्या आईने माझ्याशी एक अट घातली होती. मी लग्न करू शकतो, पण लग्नानंतर तुझ्यावर हे कर्मकांड करण्याची तिला मोकळीक द्यावी लागेल. मी तिला वचन दिलं होतं, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण आईने माझी इच्छा पूर्ण केली. आता मला तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. ती जर काही मंत्र उच्चारत असेल तर त्यात काही वाईट नाही. उलट कदाचित त्यामुळे आपल्या बाळाला काही अपाय होणार नाही. मला खात्री आहे की आईच्या मनात वाईट काही नाही.
ती फक्त स्त्रियांना मदत करू इच्छिते. मी त्याच्या या हास्यास्पद गोष्टी ऐकून चिडून ओरडले, सुजित तू वेडा तर नाही झालास? पुरुष म्हणून थोडं तरी विचार कर. तुझी अक्कल कुठे गेली आहे? तुला देवाची भीती वाटत नाही का? या बिनकामाच्या अंधश्रद्धांची गरजच काय? तुझी आई सरळ चुकीचं करत आहे. तिला कळतही नाही की एका स्त्रीशी असं फसवणूक करणं किती मोठं पाप आहे. अरे ती लोकांची मदत काय करणार? तिच्या स्वतःच्या सुनेचं जीवन उद्ध्वस्त करत आहे. जर मी व्यंध नव्हते तर तिने मला त्या धोकादायक गोळ्या का दिल्या? आणि तू कसला बाप आहेस? तुला तुझ्या मुलाची किंचितही काळजी नाही का? जर हे बाळ निघून गेलं तरी तुला काहीच फरक पडणार नाही का? सुजित शांतपणे म्हणाला, मला काही फरक पडणार नाही. ज्याने एक दिलंय तो दुसरंही देईल. थोडा संयम ठेव. तसाही हा तुझा पहिला महिना आहे, अजून बाळ या जगात आलं नाहीये. सुजित मला काही कळत नाही, पण जर बाळ जगात आलं नाही तर याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा जीव घ्यावा. किमान तुला तरी समजायला हवं की तुझी आई जे करत आहे ते सरळ चुकीचं आहे. मी माझ्या बाळाला कोणालाही हात लावू देणार नाही. तुला जे करायचं असेल ते कर, पण मी तुझ्या आईच्या हातून बलिदानाचा बकरा होणार नाही. मी संतापाने ओरडले. सुजित काही वेळाने पुन्हा आला. तो पुन्हा मला समजवू लागला, आईला मंत्रोच्चार करू दे. ती हे सगळं लोकांच्या भल्यासाठी करते आहे. मग त्यानंतर जे तू म्हणशील ते मी करेन. मी तुझं प्रत्येक ऐकेन, पण देवासाठी मला आईसमोर लज्जित करू नकोस. सुजित, पुरुषाचं प्रेम स्त्रीसाठी सर्वश्रेष्ठ असतं, पण तुझं हे वागणं प्रेम नाही, ही दुर्बलता आहे. तुला जे करायचं ते कर, पण मी माझ्या मुलाचा गळा घोटू शकत नाही. तुझ्या आईला सांग, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तिच्या मंत्रांचा बळी होणार नाही. मी रागाने गरजले. सुजित सुन्न झाला. तो मला पाहत राहिला, जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता की मी माझ्या बाळावर किती प्रेम करते. सुजितच्या चेहऱ्यावर पश्चातापाची छटा स्पष्ट दिसत होती. त्याच्या डोळ्यातही वेदना होत्या, पण तो आपल्या आईच्या हातून विवश होता. काही वेळाने तो उठला आणि खोलीबाहेर गेला. काही क्षणांतच मला माझ्या सासूच्या किंकाळ्या ऐकू आल्या आणि त्याच वेळाने सुजित पुन्हा खोलीत आला. जा, पळून जा. जितकं दूर जाऊ शकतेस तितकं दूर निघून जा, नाहीतर ती तुला सोडणार नाही. सुजितची भीती खरी होती. पहाटेच्या वेळी मी थोडं सामान घेतलं आणि सासरचं घर सोडून निघून गेले. माझ्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, मी ज्या ठिकाणी जात आहे तिथे मला चांगली वागणूक मिळो. मी ज्या घरी पोहोचले तिथे रवी आणि त्याची पत्नी भारती यांनी मला चांगल्या प्रकारे स्वागत केलं. कदाचित माझ्या पतीने त्यांना आधीच कळवलं होतं की मी येणार आहे. त्या घरात मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. मी तिथे 6 महिने राहिले. या काळात सुजितने माझी काही चौकशी केली नाही. माझ्या आशा तुटू लागल्या होत्या. असं वाटत होतं की तो कधीच परत येणार नाही. पण अचानक एक दिवस भारतीने मला बातमी दिली की माझा पती मला घरी घेऊन जाण्यासाठी येत आहे. मी आनंदाने भारावून गेले. त्यावेळी माझा शेवटचा महिना सुरू होता आणि त्या काळात स्त्रीला तिच्या पतीची सर्वाधिक गरज असते. ती त्याच्याशी आपले सुखदुःख शेअर करते आणि त्याला आपल्या वेदनांचा साथीदार बनवते. सुजित आला, पण तो खूप थकलेला आणि आजारी वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती. तो खूप दिवसांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. येताच तो माझ्यासमोर हात जोडून म्हणाला, माफ कर, मला कायमचं माफ कर आणि माझ्या आईलाही माफ कर. सुजित रडत होता. आज असं काय झालं? तुम्ही रडत का आहात? मी विचारलं. सुजितने सांगितलं, आईला तिच्या कर्मांची शिक्षा मिळाली आहे. ती जे काही करत होती त्याचं फळ तिला मिळालं. तिने मंत्रोच्चारण पूर्ण न झाल्यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलं. ती वेडसर झाली आहे. आता ती विचित्र विचित्र गोष्टी बोलते. गावातील लोक तिच्यावर हसतात. ती आयुष्य आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. हे ऐकून मीही अस्वस्थ झाले. माझ्या पतीच्या शब्दांमुळे मी माझ्या सासूला माफ केलं. शेवटी क्षमेतच मोठेपण असतं. तिच्या शेवटच्या दिवसात मी तिची पूर्ण काळजी घेतली. ती पुन्हा पुन्हा माझी माफी मागत होती, पण तिने न जाणो किती लोकांचं मन दुखावलं होतं की तिचा मृत्यू खूप यातनादायक झाला. असं वाटत होतं जणू तिचा प्राण काट्यात अडकला होता. ही परिस्थिती पाहून मी एक महत्त्वाचा धडा शिकले. मी मनाशी पक्क ठरवलं की कधीही कोणाचं मन दुखवणार नाही. मी कधीही अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकणार नाही. आयुष्यात कितीही निराशा आली तरीही मी केवळ देवावरच विश्वास ठेवेन आणि सत्कर्म करत राहीन. अंधश्रद्धा आणि चुकीच्या विश्वासांमध्ये अडकणं हे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही धोकादायक असतं. चांगुलपणाचा मार्ग सोडू नये, कारण शेवटी सत्य आणि प्रेम यांचाच विजय होतो. तर तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.